चला पंचाने सामना सुरू करायचा आहे. वाईड लाईन आखून घ्यायची, थोडीशी वाईड लाईन. चला सामना चालू करायचा आहे. बॉलिंग मार्क वरती मिस्टर विजय गावड. बॅटिंग साठी स्ट्राईक वरती असतील मयूर. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रवीण यांना. पहिला चेंडू विजय यांचा मयूर साठी राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू स्लॉग स्वीपचा फटका. चेंडू गेला सर सी माराच्या पार. 6 धावांसाठी हाय हँडसम षटकार. महाराष्ट्रात महातालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा. महाराष्ट्रात महातालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा. या डिंगडॉंग पुणे यस डँग डीजे. पहिल्या चेंडू इरादे स्पष्ट केला तर फलंदाज मयूर यांनी. पहिला चेंडू अगदी पाहिला तर स्लॉग स्वीपचा फटका खेळला. सरळ चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर 6 धावांसाठी. पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मनसुबा राखलाय. पहिल्या चेंडूने षटकार आलाय. बघूया पुढचा चेंडू. कमबॅक करावा लागेल विजय गावडांना. एक्सपिरियन्स आहे विजयकडे. सातत्याने भरपूर वेळा लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळल्यात विजय गावड. यावेळेस पाहिलं तर इन कटर बॉल होता, ऑफ कटर बॉल टाकला होता, फसवलं होतं, क्रॅम्प करून टाकलेला फलंदाज मयूर यांना. परंतु पहिले तर बॅटच्या खालच्या टोला लागला, त्याच कारणास्तव निर्धाव चेंडू आलाय. कमबॅक केलाय गोलंदाज विजय यांनी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा विजय. राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं तर ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. लगातार 2 चेंडू निर्धाव आले. पहिला चेंडू षटकार आल्यावरती चांगला कमबॅक केलाय विजय गावडांनी. कमबॅक करणं गरजेचं होतं, कारण पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर चांगले चेंडू हाताळणं गरजेचं होतं. आणि आता दुपार सत्र चालू झालं. दुपार सत्रामध्ये वाराचा वेग पाहिजे तर भरपूर आहे रायटी बॅट्समनसाठी. त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय आपण. सकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल नव्हता होत, परंतु आता संध्याकाळ दुपार सत्रामध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होईल. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये आणि सरळ त्याला पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. आक्रमण केलाय. आक्रमणाचं प्रत्युत्तर द्यावं लागेल विकेट घेऊन. लोअर फोल्डर चेंडू यावर स्वतःच्या फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतर पाहिलेला काय बॅकअप केलाय. चांगला बॅकअप यावर पाहतो आपण. एका सिंगल धाव, सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. आता पाहतो आपण प्रवीण स्ट्राईक वरती आले. आता पॉप्युलर षटकार शेवटचा चेंडू असेल विजय यांचा. यावेळेस पाहिलं तर फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं. 1 धाव कंप्लीट झालाय. भरत रावते जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. यस सिंगलच धाव. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. षटक संपलेलं पहिलं. पॉप्युलर षटकामध्ये धावा आल्यात 14 एक षटका समाप्तीनंतर.
थँक्यू डीजे. कालपासून डीजे महेशने काय समुद्र संगीत वाजवले आता आमचे डीजे मॅन मध्ये पण महेश. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क मध्ये सनी यांना पाहतोय आपण. दुसरा षटक हाताने सनी राईट मोर द विकेटचा मारा. प्रवीण स्ट्राईक वरती असतील आता. पहिला चेंडू या षटकातील. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका सजवला इनफिल्डच्या वरून. चेंडू जातोय ऑन साइडला. संदीप फील्ड करतो तो पण एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. आक्रमण करण्याचं रावते थोडस मिसफील्ड करतायत. बघूया एक धाव कंप्लीट झाली आणि सिंगलचं रूपांतरण डबल मध्ये करताना पाहतोय. या 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आलेत. बघूया नेक्स्ट बॉल सनी यांचा. यावेळेस पुन्हा एकदा घुटना टेक और सिक्सर देख षटकार येतोय. 6 धावा. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आज पवित्र आजमावला मयूर यांनी. 3 षटकार खेचल्यात मयूर यांनी. बघूया नेक्स्ट बॉल सनी यांचा. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बेट फटका हवेत आहे. विजय गावड स्वतःला झोकून ठेवलं होतं चेंडूवर परंतु चेंडू त्यांच्या आव्हाकापासून हातामध्ये विसावला नाही आणि पायात तर जीवनदान मिळालंय मयूर यांना. एक कॅच नाही तर मॅच सुटलंय. कारण मयूर सारखा फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. त्याचा पुरेपूर फायदा घेतील. 3 षटकार त्याने अगोदरच लावलेत. आता बघूया नेक्स्ट बॉल सनी यांचा. लोड फुल चेंडू बघतोस काय रागाना. षटकार खेचलाय वागाना. चेंडू सरळ सी मारच्या पार. 6 धावांसाठी षटकार. डीजे आक्रमण केलंय. मागच्या षटकामध्ये सुद्धा 2 षटकार मारले होते. आता पाहतो तर आपण पुन्हा एकदा 2 षटकार आले या षटकामध्ये. अप्रतिम फलंदाजी करताना पाहतो आपण मिस्टर मयूर यांना. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार होईल का की विकेट जाईल. लास्ट बॉल या षटकातील. बघूया यावेळेस पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये आणि सरळ पाडून दिला पार्किंग लॉट मध्ये. षटकार. 6 धावा.
रायगड जिल्हा महान खेळाडूची क्रिकेटची पंढरी, रायगड जिल्हा महान खेळाडूची क्रिकेटची पंढरी. यस धन्यवाद डीजे. चला थोडीशी दुखापत झाली होती फलंदाज शतरंज विजय गावड यांना. तिसरं षटक हातासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर निलेश यांना पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन निलेश बॉलिंग मार्क वरती. धावसंख्या जाऊन पोहोचले ऑन बोर्ड 37. मला वाटते आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर चा उच्चांक आहे तो पूर्ण करतील, कारण 53 धावांचा एक भल्ला मोठा स्कोर जो मगाशी ठेवला होता तो पार होईल. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर 67 धावांचा भला मोठा डोंगर उभा केला होता इशे केल्यानं वसई इशे घालून तडकर संघाने. जर तो आकडा पार करण्याची ताकद ती कुवत निर्मळ संघाकडे आहे. पहिला चेंडू यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. पहिला चेंडू तो पाहतो तर पंच लेग बायच्या रूपामध्ये येते का धाव. यस लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येते. लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. धावसंख्या 38. आता पुन्हा एकदा पाहतो मिस्टर मयूर ज्याच्या बॅटीतून 5 षटकार आले तोच मयूर बॅटिंग मार्क वरती. पुढचा यस थँक्यू डीजे. काय फटका सजवलाय. या इनिंग मधला 6वा षटकार आलाय. वैयक्तिक पकडलं तर एक्केचाळीस धावांमध्ये खेळतोय मयूर. यावेळेस पुन्हा उंचावर मारला फटका. ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये तो अपनी टीम की जरूरत देखते. षटकार येतोय पुन्हा एकदा. वैयक्तिक 47 धावांमध्ये खेळतोय मयूर. 50 हाफ सेंचुरी पूर्ण होईल काय. 12 चेंडू मध्ये 47 धावांची एक तुफानी खेळ खेळतोय मयूर. फक्त हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी येईल का. अजून सुद्धा मयूर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लोअर फुल चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. पाहतो तर काय मिस्टॅमिंग स्ट्रोक होता. चेंडू जातोय सरळ गली रिझन मध्ये. 2 धावा घेतल्या आहेत आणि 13 चेंडू मध्ये 49 म्हणजे 49 धावावरती खेळतो वैयक्तिक. एक धाव फक्त पाहिजे. एक धाव 50 साठी हाफ सेंचुरी कंप्लीट होण्यासाठी. या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी कंप्लीट होईल का. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सुनील निलेश यांचा. यावेळेस पहिला खोलगट टप्प्याचे चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅक टू द बॉलर खेळाय. 49 खेळतोय. थोडंसं दर्पण असेल मयूर वरती, कारण मला वाटतं त्यांच्या लाईव्ह मधली पहिली हाफ सेंचुरी असेल. तुझा विचार करून खेळताना पाहतो आपण. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा निलेश यांचा. यावेळेस पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक अतिशय पाळी खेळायचे. 50 धावांची बॅट वरती होऊ दे. मयूर अप्रतिम फलंदाजी केलाय. पहिली हाफ सेंचुरी होते या स्पर्धेतील. थँक्यू डीजे. चला यानंतर होणार सामना 2 संघ जे लढतीला येतील समोरासमोर. एका बाजूला पाहतील आपण अमर संघ. अमर संघाचा कर्णधार आणि सुरेश्वर निर्मळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अमर संघाचा कर्णधार
आणि सुयेश्वर निर्मळ संघाच्या कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचे आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. चला लवकरात लवकर यायचंय. अमर संघ आणि सुयेश्वर निर्मळ संघ. टिबा कुठे असतील त्यांनी लवकर यायचंय टॉस साठी. चला शेवटचा षटक हाताळण्यासाठी संदीप ठाकरे एका डावखुरा हाताचा रायटम ओव्हर द रायटम राऊंड विकेटचा मारा करणारा गोलंदाज. पहिला चेंडू पाहिला तर पंचांकडे दाद मागितली मयूर यांनी, परंतु ती दाद फेटाळलेली आहे. पहिला चेंडू आला निर्धाव. अमर संघाचे कर्णधार राहुल येताना पाहतोय आपण, आणि मला वाटते निर्मळ संघाचे कर्णधार सुद्धा दीपेश येताना पाहतोय. संदीप यांचा पुढचा चेंडू. या षटकातील शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडूवरती थांबवून ठेवायला लागेल, कारण धावाचा वेग पाहिला भरपूर आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाहिला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 53, 53 या आकड्यावर. सॉरी 54, 54 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा संदीप यांचा. फुल टच चेंडू पुल केलाय. तिकडे सुनील आहे, आणि सुनील काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय. अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलाय. बघूया बाउंड्री पंच तिकडे जे बाउंड्रीला आहेत ते कळवतील आपल्याला काय निर्णय असेल. यस सेफ आहे. चेंडू आतमध्ये ढकललाय. प्रत्येक संघाला फक्त आणि फक्त एक रिव्ह्यू असेल, आणि तो वेळ सुद्धा निघून गेलाय. 10 सेकंडचा अवधी असतो तुम्हाला रिव्ह्यू जर घ्यायचा असेल तर, परंतु तो वेळ निघून गेलेला आहे. नेक्स्ट बॉल संदीप यांचा. यावेळेस पुल केलाय. पुन्हा एकदा सनी फेम मध्ये येतोय, आणि यावेळेस करतो सनी चुकी. झेल होता हातामध्ये, परंतु स्वतःहून तो झेल पाठवलाय षटकारासाठी. बासष्ट धावा हायस्ट स्कोर कंप्लीट होईल का. यस पुढचा चेंडू पाहिला तर अव्वांतर चेंडू हाताळलाय. वाईट इशारा पंचांचा. एक अव्वांतर धाव संख्येमध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 63, 63 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल संदीप यांचा पुन्हा एकदा. यावेळेस आडवा बॅटचा वापर केलाय. बघूया एक धाव कंप्लीट झाले. दुसरा प्रयत्न असेल, आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय आपण. चार चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 65, 65 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवरती मोठा प्रहार होईल का. अजून सुद्धा मयूर स्ट्राईक वरती आहेत. मिस्टामिंग स्ट्रोक चेंडू हवेत आहे बराच का. शतरक्षक येत आहेत 2 दुरून. नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरा प्रयत्न, आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 67 या आकड्यावर. हायर स्कोर च्या लेवलला पोहोचलाय, आणि 67 काल सुद्धा झालं होतं. 68चं टार्गेट दिलं होतं. बघूया शेवट चेंडू आहे. अजूनपर्यंत हायर स्कोर पार होईल का या स्पर्धेतील. मयूरकडे ताकद आहे. बघूया शेवटचा बॉल संदीप यांचा. यावेळेस ओव्हरपिच चेंडूचा पुल केलाय. चेंडूला सरळ गोल केला. 6 धावांसाठी षटकार, आणि या स्पर्धेतील हायस्ट स्कोर अर्जित केलाय
त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या मॅचचा. चॉईस असेल. काट असा कॉल आहे राहुल यांचा, बघूया. काट आलेला आहे आणि नाणेफेक जिंकलाय अमर संघाने. राहुल, टॉस विन झाला तर काय घेशील? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 50 ते 60. आज सर्व प्लेयर आहेत का? हो नक्कीच, फक्त सोन नाही मिळत तर कामावरती आहे, तो येणार. नक्कीच. आणि निखिल आणि मला वाटते उदय सुद्धा असतील. हो नक्कीच. नक्कीच, ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. दीपेश, टॉस हरलाय, टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असती. मग आता बॉलिंग करायचं आहे, काय विचार करणार आहे का? बॉलिंग पण आम्ही करू, असं काय नाही. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 30 पर्यंत. आणि उदय सारखा फलंदाज रोखण्यासाठी काय डावपेच आखलेत तुम्ही? डावपेच तर आता ग्राउंडवरती आखू आम्ही. नक्कीच, तुमच्याकडे डावपेच आखणारा माणूस टिबा तिकडे सुद्धा उपस्थित आहे. नक्कीच, ऑल द बेस्ट असेल तुम्हाला तुमच्या मॅच साठी. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की अमर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलाय आणि शतरक्षासाठी आमंत्रित केलाय ते सुरेश्वर निर्मळ संघाला. यानंतर होणारा एक बिग फाईट, एक बिग लढत आपण पाहतील या नंतरच्या होणाऱ्या मॅच मध्ये. तिथपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. डीजे ला संधी देतोय. यस डीजे.